सूर्य सरांना मी विनंती करते की त्यांनी परिचय करून द्या. खरं तर आज व्यासपीठावर असलेले जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांचा परिचय करून देण्याचा योग मला लाभलेला आहे. खरं मी स्वतःला खूप धन्यवाद समजतोय. तर सुरुवातीला जे प्रमुख अतिथी आहेत डॉक्टर चंद्रशेखर बागे, थोडंसं हात वर करण्याचं असं कन्फ्युज होईल. छान. मुळामध्ये ते डॉक्टर असल्यामुळे खरं तर आपण म्हणतो पशु चिकित्सा तज्ञ आहेत वगैरे, पशुपालनाच्या याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे, परंतु माणसाला देखील कसं हाताळायचं ही मात्र त्याला खूप चांगल्या तरी लाभलेली आहे. आपल्या समाजामध्ये जी काय समाचार निघतात, जीवेश्वर समाचार म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जीवेश्वर प्रतिष्ठान नावाची एक संस्था पुण्याला आहे. त्यामार्फत समाज जागृतीचं जे काम करतोय आपण एका मासिकेतून, जे जीवेश्वर समाचार आहे त्याचे ते प्रमुख संपादक आहेत. खरं तर बँकेतून ते रिटायर आहेत, नुकतेच रिटायर झाले. तर डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून या उच्च पदावरून ते उपस्थित आहेत. पण तो समाज कार्याची जी ओढ आहे त्याने ते काही स्वस्त बसू देत नाही, म्हणून ते तेवढ्या क्रमे देखील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात देखील आज ते आपल्याकडे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. केवळ आपल्या बाबा मंचीचं काम कशा पद्धतीने चालतंय, किती मोठमोठे कार्यकर्ते त्यांना दिसतात आज लक्षात आलेलं आहे. तर एक मोठी जबाबदारी आज आपण कार्यकर्त्यावर सोपवणार आहे. ती त्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलो आहोत. तर मोठ्या उद्योगातून ते रिटायर झालेत. मासिकेच्या माध्यमातून जनजागृतीचं मोठं काम आपले डॉक्टर चंद्रशेखर बागजे या ठिकाणी करतायत. एक युनियनचे कट्टर लीडर म्हणून पण एक युनियनचे लीडर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर खूप भूमिका त्यांनी आजपर्यंत निभावलेल्या आहेत. अजून त्यांना देखील खूप त्यांना वाटतं मी खूप काही करू शकतो यानुसार देखील. तर त्याच उद्देशाने या ठिकाणी आपल्या निमंत्रणाला आम्ही 1-2 दिवसाच्या खाली सांगितलं, सर तुम्ही पण आला तर बरं होईल. त्यांनी वाहून न म्हणता लगेच आज सकाळी बसले आणि त्या रात्री बसून ते आज आपल्या कार्यक्रमासाठी. तर त्यांच्या एवढ्या व्यस्त उपक्रमातून ते आले, त्यासाठी त्यांना आपण थोडस जोड्या लावून. दुसरे आपले केंद्राचे कार्यकर्ते धनंजय सूर्यवंशी तर आहेच. आपण ज्याला म्हणतो हाडाचा कार्यकर्ता म्हणतो तसे ते कार्यकर्ते खूप डेडिकेटेड असे कार्यकर्ते आहेत. आपण कार्यकर्ता असतो पण डेडिकेटेड कार्यकर्ते जे तळमळीचे कार्यकर्ते म्हणतोय त्या तसे तळमळीचे असे केंद्राचे कार्यकर्ते धनंजय सूर्यवंशी आपल्याला योग तज्ञ आहेत. बरीचशी शिबिरं त्यांनी हातात घेतली, बरीचशी पुस्तकं देखील त्यांनी लिहिली आहेत. जे आपल्या अहिल्यादेवी होळकर आपल्या सोलापूर युनिव्हर्सिटी आहे त्या ह्याच्यावर देखील तो योग लिंगाचा जो अभ्यासक्रम चालतोय त्या अभ्यासक्रमाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपवली टाकलेली आहे. तर असे सूर्यवंशी देखील आपल्याला कार्यकर्ता कसा असावा, कुठल्या भूमिकेतून तरी त्यांनी कार्य कसं काढत त्यासाठी मार्गदर्शनासाठी ते आले. त्यांच्यासाठी देखील आपण थोडस मस्तपैकी आपल्याला एवढं डॉक्टरेट PhD असताना देखील विद्यार्थीचे त्यांची असलेली आस्था आज देखील आपल्याला आपण अनुभव घेतोय. एवढा डॉक्टरेट असून देखील आपल्यासारख्या छोट्या संस्थेकडे ते खूप जबाबदारीने ते काम करत आहेत. संस्थेची जबाबदारी माझी राहायचं आहे, मला काही तेवढं विशेष वाटत नाहीये. ते असतो पण आपण नेहमी ज्यावेळी आपण रिक्षामध्ये बसतोय, रिक्षा जोपर्यंत जेवढे तो अगोदर मागे बघतो किती पॅसेंजर आहेत ते बघतो, लक्षात घ्या नेहमी वगैरे. पॅसेंजर बसले पुढे गाडी कशी जोरात मारतो तसे आहेत. म्हणजे मी म्हणजे फक्त त्या ड्रायव्हर आहे आणि बसलेले पॅसेंजर म्हणजे तुम्ही आहात असं म्हणायला हरकत नाही. मला जोर केव्हा येणार, पॅसेंजर बसल्यानंतर तसं रिक्षा ड्रायव्हरला जोर येतो तसंच आज स्वरूप मी आम्ही फक्त एका सगळ्यांना गोळा करून एका दिशेनं नेण्याचा प्रयत्न मी करतोय. ती जबाबदारी मी गेल्या 2 वर्षापासून पार पडतो अध्यक्षा नात्यानं. नक्कीच तुम्हाला या शिबिरातून नक्कीच काही ना काही तुम्हाला घेऊन जाता येईल एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. याच्यानंतर मी टोंडे सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक. सुप्रभात. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, जीवेश्वर प्रतिष्ठानचे प्रमुख डॉक्टर चंद्रशेखर बारगेजे सर, ज्या विवेकानंद केंद्रामध्ये आज आपण हा कार्यक्रम घेतोय त्या विवेकानंद केंद्राच्या रेल्वे लाईनच्या स्थापनेपासून ज्यांनी आपलं संपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि अशी मोठी वस्तू उभा करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आपले धनंजय सूर्यवंशी. ते कार्यकर्ते म्हणतात पण
कार्यकर्त्याची ओळख वेगळी असते, हा कार्यकर्ता वेगळा आहे. अजय हे माझे मित्र धनंजय सूर्यवंशी सर, आणि तुम्हाला तर माहितीच आहे सुरेश सर, त्यांचं हे माहेर आहे सोलापूर. कारण विद्यार्थी विकास मंचचं कोणतंही काम असू दे, घरी कोणतीही अडचण असू दे, घरी कोणताही प्रॉब्लेम असू दे, इथं कार्यक्रम मंचचा घेतला म्हटल्यानंतर ते धावपळत येतात. हे डेडिकेशन खूप महत्वाचं आहे. असे आपले मंचचे अध्यक्ष डॉक्टर आपले सुरेश सर, कृष्णा सुरेश सर, आणि माझ्या समोर उपस्थित असलेले आपले सर्व कार्यकर्ते, समाज बांधव, बंधू आणि भगिनींनो, आपणाला सगळ्यांना माहितीच आहे जिवेश्वर विद्यार्थी विकास मंचचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 2000 साली आपण जे छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचा आज एक मोठ्या अशा विशाल वटवृक्षामध्ये त्याची आज आपण गणना करतोय. याचं सगळं श्रेय जे जातं ते या मंचला स्थापनेपासून लाभलेले जे तळमळीचे कार्यकर्ते आहेत त्यांना. कारण एखादी संस्था चालायची, तिचा विकास व्हायचा आणि ती उच्च शिखरावर न्यायचं काम जे आहे ते पदाधिकारी हे नावाला असतात, पण ह्या उच्च शिखरापर्यंत न्यायचं काम जे राहतं ते कार्यकर्त्यांचं राहतं. कार्यकर्ते जेवढ्या तळमळीने, जेवढ्या मनोभावे, जेवढ्या डेडिकेशनने संस्थेसाठी तन मन धन देतात, हे खूप महत्वाचं असतं. आणि असे कार्यकर्ते आपण घडवलेले आहेत विद्यार्थी विकास मंचच्या माध्यमातून. मला इथे सांगायला अभिमान वाटतोय की आपल्या कार्यक्रमाचे जे काही संपूर्ण जे काही व्यवस्था ज्याला आपण म्हणतो, एखादा कार्यक्रम कसा करायचं, त्याची प्रस्तावना काय, त्याची पूर्वतयारी काय, कार्यक्रम चालू असताना काय करायचं, कार्यक्रम संपल्यानंतर काय करायचं, या ज्या गोष्टी आहेत ते सगळे कार्यकर्ते सांभाळतात आपले. त्यामुळे या कार्यकर्त्यांना आपण मोठं अशा पद्धतीने टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन करतो. ते कार्यकर्त्यांच्या बाबतीत एवढं का बोलतोय, कारण आज आपण जो कार्यक्रम घेतलो आहोत तो कार्यकर्ता मेळावा घेतलेला आहे. या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये तशी नोंदणी झाली होती भरपूर, पण आज थोडस काही कारणामुळे त्या कार्यकर्त्यांना किंवा त्या विद्यार्थ्यांना इथं येणं जमलं नाही. ह्याच्या पुढे आपण त्यांना नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपण जे काही आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज खरोखर कार्यकर्ता कसा असला पाहिजे आणि कार्यकर्त्याची भूमिका काय असली पाहिजे, कार्यकर्ता हा संस्थेच्या दृष्टिकोनातून कसा महत्वाचा आहे, ही सगळी जी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे काही प्रमुख अतिथी आहेत धनंजय सूर्यवंशी हे आपल्याला सांगणार आहेतच. तर अशा पद्धतीने आपण या रौप्य महोत्सव वर्षाच्या निमित्तानं कार्यकर्ता मेळावा आज घेतलेला आहे. त्याचबरोबर एक वेगळं काहीतरी आपण करू या माध्यमातून चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आपण अखिल भारतीय स्वकुळसाळी साहित्य संमेलन सुद्धा घेणार आहोत. तर त्याच्या बाबतीत सुद्धा आज आपण चर्चा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आणि अखिल भारतीय स्वकुळसाळी साहित्य संमेलन जे आहे ते संपूर्ण देश पातळीवर संपूर्ण भारतीय आपल्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांच्या माध्यमातून त्यांच्या साहित्याची त्यांची आवड या बाबतीत आपण त्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम या माध्यमातून घेणार आहोत. फक्त जे वेगवेगळ्या ठिकाणी आपले समाज बांधव आहेत त्यांच्यातील साहित्याबाबतच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, त्यांचे जे उपजत गुण आहेत साहित्याबाबतचं, त्यांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं या उद्देशाने आपण हा एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत. आणि त्या बाबतीत सुद्धा काही नियोजन, त्याची चर्चा आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत. तर आणखी कार्यक्रम आपण यानंतर घेणार आहोत. पण आजच्या या जे आपण मेळावा घेतलेला आहे त्यामध्ये या दोन गोष्टींचा प्रामुख्याने आपण उल्लेख करणार आहोत. आणखी एक महत्वाचं आहे, माजी विद्यार्थी स्नेह मेळावा एक आपण घेणार आहोत. कारण या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये आपण या 25 वर्षामध्ये या आपल्या मंचमधून अनेक प्रॉडक्ट बाहेर पडलेले आहेत, अनेक विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, परदेशात आहेत, वेगवेगळ्या उच्च पदावर आहेत. इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये आहेत.
सगळ्या क्षेत्रामध्ये जे काही आपण क्षेत्र समजतो त्या सगळ्या क्षेत्रामध्ये या मंचचे विद्यार्थी माजी विद्यार्थी आहेत, तर त्यांचा सुद्धा मेळावा आपण घेणार आहोत. त्याबाबत सुद्धा काही विचार विनिमय त्याबाबतची चर्चा आहे, ती चर्चा आपण इथे आज करणार आहोत. तर या 2-3 महत्वाच्या विषयाच्या संदर्भात आज आपण आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. तेव्हा मान्यवरांनी आपल्या विनंतीला मान दिलं आणि इथे येऊन त्यांचं योगदान ते आपल्याला देणार आहेत, विचार देणार आहेत, त्यांचे जे काही मतं आहेत ती सांगणार आहेत आणि त्या माध्यमातून हे जे आपले कार्यक्रम आहेत पुढची ती आपण यशस्वीपणे पूर्ण करणार आहोत. तेव्हा ही एवढी प्रस्तावना मी सांगून आजच्या या प्रस्तावनेचा मी इथे थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यकर्ता कसा असावा म्हणजे हे माझ्याकडून ऐकण्याऐवजी मी काय म्हणते ऑब्झर्वेशन मधून मी तुम्हाला सांगू शकते. प्रात्यक्षिकपणे मी याचा अनुभव जास्त घेतला नाहीये, मी मंचासोबत जोडली गेलेली आहे, पण काय म्हणतो आपण सूत्रसंचालन वगैरे, पण ते यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी जी मागे काम करणारी मंडळी असतात ती जास्त महत्वाची असतात, कारण की त्यांच्याशिवाय हे सगळं शक्यच नाहीये. तर तसंच आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आता सरांनी ओळख करून दिल्यासारखी एक आपल्या सर्वांमध्ये एक सच्चा कार्यकर्ता उपस्थित आहे. तर मी धनंजय सूर्यवंशी सरांना विनंती करते की त्यांनीच कार्यकर्ता कसा असावा किंवा त्यांच्यापर्यंतचा आता अनुभव आमच्यासोबत थोडासा शेअर केला तर चांगलं होईल. सुप्रभात. नाश्ता झाला ना? मग आवाज येत नाहीये. सुप्रभात. कार्यकर्ता कसा असावा है ना, त्याची सुरुवात अशी होते की ना ज्याचा आवाज एकदम मोकळा असतो तो खरा कार्यकर्ता. का माहितीये का? ज्याच्या मनात शंका असते, संदेह असते, त्याचा आवाज जोरात नसतो. ज्याला सत्य माहिती असतं, ज्याला माहिती असतं मी बरोबर आहे, त्याचा आवाज मोठा आणि मोकळा असतो. तेव्हा कधीही पण कुठल्याही कामाची सुरुवात करताना मी जर क्लिअर असेल तर आपोआप माझा आवाज मोठा होतो. तसं जर आता जर सकाळची जर प्रभात जर सु असेल, चांगली असेल, तर अगदी मनापासून आलं पाहिजे सुप्रभात. आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं की जीवेश्वरी याला 25 वर्ष पूर्ण होतात. ठीक आहे. आपल्या आयुष्याच्या दृष्टिकोनात 25 वर्ष फार मोठी असतात, पण जेव्हा एखादी संस्था असते तेव्हा 25 वर्ष हे तिचं बालपणच असतं. त्याच्यामुळे या जीवेश्वर सध्या आता बालवयात आणि आता इथनं तारुण्यात पदार्पण करणार आहे. आणि हे मी अनुभवानं का सांगतो तर विवेकानंद केंद्राला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे आता तारुण्याच्या मध्यावर विवेकानंद केंद्र आहे. आणि RSS सारखी जे संस्था आहे किंवा कैवल्यधाम लोणावळ्याची जी संस्था आहे त्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे ते त्यांच्या पोक्त लेवलला पोहोचलेत. म्हणजे 100 वर्ष एखाद्या संस्थेमध्ये राहणं, त्याच्यामुळे ना आपलं वय आणि संस्थेचं वय ह्याच्यामध्ये फार फरक पडतो. आता जर मी तुम्हाला म्हणलं तुमचं वय किती, तर प्रत्येक जण आपापलं वय सांगेल ना. म्हणजे मला वाटतं साधारणपणे येतं एक 15 वर्षापासून स्त्रिया असतील बरं है ना, 15च्या खालचं तरी कोणी नाहीये. 15 वर्षापासून 70 पर्यंत आपण असू शकू. पण मी जर म्हणालो की हे तुमचं वय नाहीये, संस्कृत मध्ये एक शब्द आहे द्विज, 8 वर्ष झाल्यानंतर आहे ना मुलाची मुंज केली जाते आणि तेव्हा त्याचं म्हणतं की त्याचा आणि मग तो गुरुकुलामध्ये शिकायला जातो. तर तेव्हा त्याचा दुसरा जन्म झाला असं म्हणतात. म्हणजे पहिला जन्म आईच्या पोटातून झाला, 8 वर्ष आईच्या सोबत तो वाढला, आईकडनं संस्कार घेतले आणि संसाराचे म्हणजे गृहस्थाश्रमाचे किंवा जगात जगण्याचे संस्कार घेण्यासाठी तो जेव्हा गुरुकुलात जातो तेव्हा त्याला म्हटलं जातं द्विज. तसं आपण जेव्हा या संस्थेशी जोडले गेलात तेव्हा तुमचा खरा दुसरा जन्म झाला. आणि मग ते वय किती, तर ते वय प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. कोणी आजच आलेलं असेल तर आज ते एकदम तहान मुलं आहे ना, पहिला दिवस असेल त्याचा. कोणी 2 वर्ष झाले, कोणी 5 वर्ष झाले. आता 25 वर्षामध्ये 25 वर्ष या संस्थेत असणारे जसे कमी असतील. म्हणजे
आता इथे नसतील पण प्रत्यक्षात कुठं ना कुठं काम करत असतील, तर हे असं आपलं वय आपल्या संस्थेशी निगडीत किती आहे हे प्रत्येकानं स्वतःचा स्वतः विचार करावा आणि त्या दृष्टिकोनातनं त्या त्या कार्यकर्त्याचं येतात. आता माझं विवेकानंद केंद्रामध्ये केंद्र जरी 50 वर्षाचं असलं तरी माझं विवेकानंद केंद्रातलं वय आहे 25 वर्ष. म्हणजे गेले 25 वर्ष मी या केंद्राशी संबंधित आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो की मी 25 वर्षापासून केंद्रात आहे. तर माझं वय झालं 25 आणि या 25 वर्षात कार्यकर्ता म्हणून किती गोष्टी कराव्या लागतात. तर एक साधी गोष्ट नव्हती की कार्यकर्ता, आता जसं ताईने सांगितलं की जो समोर असतो त्याच्यापेक्षा मागं करणाऱ्यांची फळी फार मोठी असते आणि प्रत्येक ठिकाणी असतं. आता कृष्णाष्टमी आली है ना, गोपाळकाला दहीहंडी होते, तुम्ही पाहिले असेल दहीहंडी है ना. दहीहंडी अगदी मस्त आपण जोरासोरात करतो आणि ते दहीहंडी फोडतात, 5-6 थर करतात. तेव्हा तुम्ही कधी हे पाहिले का हो की या 5-6 थर करताना खाली किती कार्यकर्ते असतात. वर फोडणारा एकटाच असतो आणि पण खाली मात्र 50-60-100 कार्यकर्त्यांची एक असा बेस तयार केलेला असतो आणि मग त्याच्यावर ते हळूहळू उतरंड रचत जातात. पहिल्यांदा खाली 100 कार्यकर्ते, मग त्याच्यावर 10 कार्यकर्ते, मग त्याच्यावर 8, त्याच्यावर 7, 6, 5, 4, 3, 2 आणि जो एक असतो तो एक त्या कार्यकर्त्याला सर्वात जुना कार्यकर्ता असतो का हो, सर्वात बलदंड कार्यकर्ता असतो का हो, सर्वात पैलवान कार्यकर्ता असतो का हो. छोट मूल असतं की जे नुकतंच आलेलं आहे त्याला तो मान देतात का, तर जेव्हा तुम्हाला यश सिद्धी गाठायची असते तेव्हा पाया भक्कम लागतो आणि जेव्हा झेंड्याचा जो कळस असतो तो एकदम नाजूक असतो. हजार तर त्या छोट्या मुलाला वाटत नाही की मीच केलंय. जर त्याला जर वाटलं की मीच केलंय तर ते त्याची चूक आहे, तर तो कार्यकर्ता होऊ शकत नाही. जेव्हा तो ते दहीहंडी फोडत असतो तेव्हा त्याला असतं की खाली माझे बाबा, माझा भाऊ खाली जमिनीत स्वतःला गाडलेत म्हणून मी इथं वर आलोय. ही जाणीव जेव्हा होते तेव्हा तुम्ही खरे कार्यकर्ते होता. मग अशा कार्यकर्त्यांमध्ये आपली ठेवावी. आता जरी आपली संख्या कमी असली तरी ही संख्या कमी आहे म्हणून खचून जायचं नाहीये. 25व्या वर्षी 25 लोक तरी आहेत की जे सगळं घरातले कामं धाम जे काही प्रत्येकाला अडचणी असू शकतात. तुम्हाला अडचण नाही, तुम्हाला टाइमपास करायचं म्हणून तुम्ही आलात असेल इथं नाहीये. प्रत्येकाला काही प्रॉब्लेम असतात, त्याच्यातनं वेळ काढून मी इथं आलो तर मी तसा एक हाडाचा कार्यकर्ता आहे याचा तुम्हाला स्वतःला अभिमान असला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे. तर बरेच कार्यकर्ते असे असतात की ना एकाच वेळी 4 संस्थेचे अध्यक्ष असतात, 8 संस्थेमध्ये पदाधिकारी असतात, 4 संस्थेमध्ये ट्रेझरर असतात. दिस इज नॉट कार्यकर्ता. ते फक्त स्टेटस साठी आहे. एखाद्या संस्थेसाठी जीव ओतून काम करणे है ना, म्हणजे मरेपर्यंत. मग त्याच्यात प्रसिद्धी मिळू दे अथवा न मिळू दे. मी एका पायाचा दगड आहे. आता अयोध्येला राम मंदिर झालं है ना, आपल्यापैकी बऱ्याच जणी टीव्हीवर तरी पाहिलं असेल है ना, राम मंदिराचं उद्घाटन सोहळा. एवढं मोठं भव्य दिव्य राम मंदिर दिसतंय, पण त्या राम मंदिराच्या पायामध्ये किती दगड आहेत कोणाला माहितीये का. त्या पायामध्ये दगडाची पण तेवढीच किंमत आहे जेवढी त्या कळसाचा झेंडा मिरवणाऱ्याची आहे आणि तेवढीच त्या रामाच्या मूर्तीचा पण दगडच आहे. प्रत्येकाचा त्याचा रोल आहे. कोणी पायामध्ये आहे, कोणी कळसामध्ये आहे, कोणी प्रत्यक्ष मूर्तीमध्ये आहे, पण दगडच आहे. तेव्हा कार्यकर्ता हा पहिल्यांदा त्या संस्थेचा दगड असतो. आणि मग त्यांच्यातली जी मंडळी असतात जी बरेच अनुभवाला आहे ना, त्यांच्या संस्थेच्या अनुभवानं मोठी झालेली असतात. मग ती ठरवतात की कुठला दगड कुठे ठेवायचा. तेव्हा कुठलंही कार्य कधीही कमी नसतं, कमी लेखायचं नसतं. म्हणजे आता आपण सगळेजण ब्रेकफास्ट करत होतो है ना, सगळ्यांनी केला ना ब्रेकफास्ट का कोण राहिलं. ब्रेकफास्ट करत असताना सुद्धा आहे ना प्रत्येक जणाने आपापली प्लेट घेतली, धुतली, ते धुवून ठेवायची सगळं होतं. पण जी सतरंजी टाकलेली होती त्या एका कार्यकर्त्याने स्वतःहून उचलून ती घडी केली. दॅट वॉज कार्यकर्ता. माझं काम नाहीये, पण तिथे सतरंजी दिसतीये पडलेली आणि कोण नाहीये तर मी घडी करून ठेव. म्हणजे मी सांगितलं तरच करेन असं नाहीये. मला समोर काम दिसतंय आणि मी ते काम करतोय तर तो खरा कार्यकर्ता. त्याला दुसऱ्या कोणी प्रवोक उद्युक्त करायची गरज नाहीये. त्यामुळे हे कार्यकर्त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत की मला माझ्या संस्थेसाठी काम करताना कुठेही कमीपणा वाटता कामा नये. जसं आता इथं आहे आपल्याकडे डॉक्टरेट पण आहेत, डॉक्टर पण आहेत, दोघं पण आहेत. त्यांच्या कामाची तिथे ते एका उंचीवर असतील, पण आज इथं आपल्यासोबत ते मांडी घालून ब्रेकफास्ट करत होते.
ही कार्यकर्त्याची उंची असते. जेवढं तुम्ही जमिनीवर असाल तेवढी तुमची उंची वाढत जाते, है ना. पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे, तुम्ही कुठल्याही स्तरावर जा, है ना. आता जसं असतं की ना, अगदी सोपं उदाहरण सांगायचं म्हणलं तर कार्यकर्ता कसा असावा. आपले पंतप्रधान, है ना, आपल्या कुठल्या राजकीय क्षेत्रात जायचं नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की हा माणूस त्याच्या तरुणपणामध्ये शबनम बॅग घालून, नेहरूसट विचार घालून गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याला माहित पण नसेल की मी कधीतरी या देशाचा पंतप्रधान होईल. कारण प्रत्येकाचा रोल कधी कुठं येईल सांगता येत नाही. त्या म्हणजे आता आपलं राष्ट्र आहे ना, हिंदू राष्ट्रासाठी जे काही नियोजन असेल त्या पद्धतीने घडण्याच्या ती एक होती की ही व्यक्ती पंतप्रधान होईल. पण जेव्हा ते कार्यकर्ता म्हणून काम करत होते, है ना, पायामध्ये चप्पल घालून, स्लीपर घालून फिरत होते गावोगाव, तेव्हा त्यांना माहित नव्हतं की मी पंतप्रधान होणार आहे पुढे म्हणून. तसं आपल्या संस्थेमध्ये पण असतं की काम चालू करायचं असतं. संस्थेमध्ये कुठलंही पद महत्वाचं नसतं. पद येतं जातं, है ना, खुर्ची टिकत नाही, पण त्या खुर्चीत बसून काम करणाऱ्या माणसाचं नाव टिकतं. अरे हा, त्याने फार छान काम केलं. त्याच्यामुळे कार्यकर्ता कसा असावा तर तो स्वतः स्वयंप्रेरित असावा. कोणी सांगितलं म्हणून येऊ नये. तुमच्याकडे कोणी आहेत का, चला आता सुरेश सरांनी बोलवलंय, नाईलाज आहे, जायचंय, असं कोण आहे का? तसं असेल तर तुम्ही आताच ट्विट केलेलं सांगा, मी माझ्या समाजासाठी काय करू इच्छितो आणि त्याच्यासाठी मला माझं योगदान द्यायचं आहे. हे जर तुमच्या मनामध्ये जर तळमळ असेल तर तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहेत. आणि आता जसं टोनटो सरांनी सांगितलं की परदेशामध्ये सुद्धा आपले कार्यकर्ते आहेत. ते जरी इथं आपल्याशी शरीराने जरी जोडलेले नसतील तर ते मनाने निश्चित जोडलेले असणार आहेत की माझ्या समाजासाठी मला काम करा. आणि समाज म्हणजे तर काय, राष्ट्राचं छोटं रूप असतं आणि समाजाचं छोटं रूप म्हणजे आपलं घर असतं. तर कार्यकर्ता कुठून तयार होतो, आधी मला माझ्या घरामध्ये काम करायचं आहे. घर पण एक संस्थाच आहे, कुटुंब संस्था म्हणतो त्याला. विवेकानंद केंद्रामध्ये त्याला अमृत परिवार म्हणतो, है ना. कार्यकर्ता आपल्या घरातनं चालू होतो. नाही तर बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये ना झाडून काढायला लाज वाटते, पण समाजसेवी संस्थेवर काम करायला गेले की तिथं झाडून काढताना लाज वाटत नाही का, तर फोटो काढला जातो, उद्या पेपरमध्ये येईल, है ना. बऱ्याचदा जेव्हा स्वच्छता अभियान होतं तेव्हा कितीतरी लोक असं करायचे, नुसतं असं झाडू घेऊन थांबायचे, फोटो काढायचा. हा कार्यकर्ता भाव नाहीये. तर कार्यकर्ता आपल्या घरात ना, म्हणजे आधी केले मग सांगितले असं आपल्याकडे म्हणतात. कार्यकर्ता म्हणून आधी मी स्वतःला तयार केलं पाहिजे. आणि मग विवेकानंद म्हणतात कार्यकर्ता कोण, जो आज्ञा पालन करू शकतो तोच आज्ञा पण देऊ शकतो. हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं की आपल्याला कोणी जर आज्ञा जर केली तर आधी मला ती पाळता आली पाहिजे. का, कधी, कशासाठी असलं काही विचारायचं नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की गुरुकुलामध्ये सांगतात की एखादा गुरु शिष्याला सांगतो की आता इथनं उडी मार. जर गुरुने सांगितलं उडी मार तर उडी मारायची. का, कशासाठी, पाय मोडला तर तुम्हाला सांभाळणार आहे का, हा असला काय प्रश्न नाही. जेव्हा तो सांगतोय तर मी केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने कार्यकर्ता कसा असला पाहिजे, आपल्या वरच्या जे असतील त्यांच्या आज्ञा पालन करणारा. कारण का, त्याच्या डोक्यात हेच असलं पाहिजे, मला ही जी आज्ञा मिळाली आहे ती संस्थेच्या चांगल्यासाठीच आहे, माझ्या चांगल्यासाठीच आहे आणि म्हणून ही मला आज्ञा प्राप्त झाली आणि मी ते काम करणार. असं जर केलं तर छोट्या छोट्या ह्याच्यातनं आपण स्वतः घडत जातो, है ना. आपल्याकडे म्हणतात घडा आणि घडवा. जेव्हा तुम्ही स्वतःला घडवू लागता तेव्हा आपोआपच बाकीचा समाज पण घडत जातो. म्हणजे याला विवेकानंद म्हणतात, फार छोटं सांगतात ते उदाहरण. सगळ्यांना मॅग्नेट माहिती असेल, है ना, लोहचुंबक. लोहचुंबक काय करतं, लोखंडाला जवळ करतं, है ना. समजा मी लोहचुंबक घेतलं, मॅग्नेट घेतलं आणि वाळूमध्ये फिरवलं, वाळू चिकटेल का हो, नाही चिकटणार. पण तुम्ही वाळूमध्ये लोखंड फिरवा, मॅग्नेट फिरवा, वाळूच्या खाली लपलेले लोखंडाचे कण त्याला चिकटतात की जे तुम्हाला नजरेने दिसत नव्हते. समाजामध्ये पण असंच असतं. समाजामध्ये वाळूसारखे कार्यकर्ते अनेक असतात. आपल्या संस्थेसाठी उपयोगी कार्यकर्त्यांसाठी जेव्हा आहे ना, सूर्यकाका पुण्यात जेव्हा सोलापुरात येतात तेव्हा हे सगळे लोखंडाचे कण त्यांना जमा होतात आणि ते काय होतात, ते स्वतः मॅग्नेट होतात. लोहचुंबकाचा गुणधर्म काय, स्वतःसारखं ते दुसऱ्यांना करतं.
त्याच्यामुळे हे जे व्यासपीठ आहे हे व्यासपीठ म्हणजे तुमच्यासाठी मॅग्नेट आहे. तुम्ही यांच्या संपर्कात राहिला तर तुम्ही पण असे व्हा. एक दिवशी असे असणार आहे की यांच्या जागी तुम्ही इथं बसलेले असाल. तर हा कार्यकर्त्याचा प्रवास आहे. मी सुद्धा 25 वर्षापूर्वी असाच होतो समोर, है ना. आता जसं रंगभवन केंद्राचा उल्लेख केला टोलतो सरांनी, 25 वर्षापूर्वी मी पण असं सतरंजीत घालत होतो, तिथं बसत होतो, एका कोपऱ्यात बसायचो, दाराच्या कोपऱ्यात. आणि आज मी इथं आहे. हे काय झालं तर संस्थेमध्ये एक रचना असते. त्या रचनेमध्ये आपोआप तुम्ही पुढे जात जाता. आणि प्रत्येक रचनेमध्ये त्या व्यक्तीला त्या स्टेटसचा लोभ नसतो, संस्थेचा लोभ असतो. मला केंद्रासाठी काम करायचं आहे, मला माझ्या संस्थेसाठी काम करायचं आहे. संस्था मोठी झाली, मी मोठा झालो. हा भाव जर मनामध्ये असेल तर तुम्ही खरे कार्यकर्ते. मग असा कार्यकर्ता भाव जर असेल तर कुठलंही काम, कुठलाही कार्यक्रम छोटा राहत नाही. प्रत्येक कार्यक्रम हा मोठाच असतो. बऱ्याचदा असं होतं की ना, साधारणपणे संस्था म्हणली की दोन गोष्टी असतात, शक्ती संवर्धन आणि शक्ती प्रदर्शन. बरेच लोक प्रदर्शनाच्या मागे लागतात, है ना. जरा काय झालं की फेसबुकवर टाक, ट्विटरवर टाक, पेपरमध्ये टाक, असं झालं तसं झालं. काय काय जणांचं तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलात ना, पेपर सुद्धा वाचता आला पाहिजे. पेपर मध्ये जर फक्त जर आहे ना डायसचा फोटो असेल तर समजायचं की समोरची उपस्थितींची संख्या कमी आहे, है ना. मग ते फक्त असा कार्यक्रम झाला म्हणून फक्त डायसच्याच लोकांचा फोटो असेल, चौघांचा, बाकी काही नसतं खाली. आणि जेव्हा तिथे एखादी कार्यकर्त्याचे चमू असतो तेव्हा असं हॉलचे पण फोटो येतात, तेव्हा लक्षात येतं की ती संस्था कशी काम करते. त्याच्यामुळे हे शक्ती संवर्धन आणि शक्ती प्रदर्शन, प्रदर्शनाचा भाग वेगळा. प्रदर्शन केव्हा करायचं, जेव्हा आपण एखादी उंची गाठलेली असते, है ना. आता जसं आता ऑलिम्पिक चालू झालं कालपासून, कोण बघतंय का ऑलिम्पिक? आपल्यापैकी आहे का कोणी खेळाडू, स्पोर्ट्स पर्सन? असलं पाहिजे. कारण का खेळ हा तुम्हाला खरा कार्यकर्ता घडवण्यासाठीच हे काय म्हणतात त्याला, बेस आहे. कारण का बघा, खेळाडू मध्ये हार जीत चाललेली असते, है ना. क्रिकेट कोण पाहते का, है ना. हा, दोन चार तरी माना हल्ल्या, है ना. बघा, वन डे मध्ये जेव्हा वन डेचा वर्ल्ड कप झाला तेव्हा आपल्या टीमनं सलग 11 मॅचेस जिंकले, एक पण हरले नाही. आणि असं वाटत होतं की वर्ल्ड कप आपणच जिंकणार, पण आपल्या हातात त्या दिवशी नव्हतं. तो दिवस आपला नव्हता आणि आपल्या हातात तो वर्ल्ड कप गेला. पण म्हणून ते खरे कार्यकर्ते, त्यांनी ते पचवलं आणि T20चा वर्ल्ड कप जिंकून दाखवला. अप्स अँड डाऊन्स होत राहतात आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात होत राहतात, है ना. घरोघरी मातीच्या चुली असं आपल्याकडे म्हणतात. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार होतच असतात. त्या चढ उतारांना फ्रस्ट्रेट व्हायचं नाही, निराशामध्ये जायचं नाही. बऱ्याचदा असं होतं की आता जसं सूर्यदादा म्हणाले की बऱ्याच जणांना बोलवलं होतं पण आले नाहीत काही प्रत्येकाला, म्हणून नाउमेद नाही व्हायचं. जेवढे आले तेवढे आपले. मग सावरकर म्हणतात, मी तर या कामावर निघालोय, जे माझ्या सोबत येतील त्यांना घेऊन मी जाईन, जे माझ्या विरोधात येतील त्यांना पाडून मी जाईन, पण मी जाईन. हा भाव कार्यकर्त्याचा असला पाहिजे. मी संस्थेमध्ये आहे तर मी संस्थेला घेऊनच पुढे जाणार. जे माझ्यासोबत येतील ते माझ्यासोबत, जे माझ्यासोबत नाही ठीक आहे, काय हरकत नाही, पण माझ्या विरोधात नाही. हा जर कॉन्फिडन्स जर कार्यकर्त्याचा असेल तर कुठलीही संस्था फार लवकर त्याच्या तारुण्यात येऊ शकते. आज 25 वर्ष म्हणलं तरी संस्थेसाठी ना फार मोठा काळ आहे, जरी संस्थेचा बालपण असला. आता इथनं लोकांच्या नजरेत येऊ लागेल, है ना. जसं ना बीज असतं ना, बीज पहिल्यांदा मातीत रोवावं लागतं, 3-4 दिवस काहीच दिसत नाही. मग 3-4 दिवसानंतर असा पाऊस पडला की मग अंकुर फुटतं. मग अंकुर फुटल्यानंतर त्याला प्रोटेक्शन द्यावं लागतं. प्रोटेक्शन दिलं तर मग ते वाढतं, आणि एकदा वाढलं त्याचं खोड मजबूत झाले की मग त्याला कोणी काय करू शकत नाही. त्याच्यामुळे या मागच्या 25 वर्षामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी याला कव्हर केलेलं आहे, प्रोटेक्शन केलेलं आहे, त्या सगळ्यांसाठी आपल्याला मानवंदना द्यावी लागेल की त्यांनी हे रोपटं मोठं केलंय. आता हे रोपटं खुंटणार नाही, आता हे मोठंच होणार आहे, है ना. पण तो सुरुवातीचा जो काळ असतो तो फार परिश्रमाचा असतो. त्याच्यामुळे आता जी नवीन मुलं आहेत, तुम्ही फार भाग्यवान आहात की रोपटं मोठं झाल्यानंतर तुम्ही याला जोडले जाताय.
ज्यांनी खरंच मेहनत घेतलेली आहे, ज्यांनी स्वतःला गाडून घेतलेलं आहे या संस्थेच्या पायामध्ये, है ना, त्यांचं नाव काय काही दिवसांनी तुम्हाला माहित पण नसतील त्यांची नावं, पण त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये एक भाव असला पाहिजे की त्यांनी केलं म्हणून आज ही संस्था आहे, उभी आहे. आणि हे जेव्हा तुमच्या मनामध्ये जर असेल तर तुम्हाला अहंकार कधीच येणार नाही. कारण कार्यकर्त्याचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार असतो. एखादी गोष्ट केली की मी केली, अरे मी केलेली नसते, माझ्या मागे बरेच असतात, है ना. तुम्ही सगळे सिनेमा पाहत असाल, है ना, आवडीचा कोणाचा तरी हिरो असेलच, हिरो हिरोईन ही आवडते, पण तो हिरो मोठा का झाला त्याच्या मागचा डायरेक्टरची मेहनत असते, त्या हिरोचं मेकअप करणाऱ्याची मेहनत असते, ते शूटिंग करणाऱ्याची मेहनत असते. बऱ्याच त्या एका हिरोच्या मागे 500 लोकांचं काम असतं, म्हणून आपल्याला तो पडद्यावर छान दिसतो, पण पडद्यामागे काम करणारे 500 लोक असतात. तसंच आजचा हा कार्यक्रम, आज संपूर्ण दिवसाचं नियोजन करणारी जी टीम आहे ती टीम कधी पडद्याच्या समोर नाही येणार, डायसवर नाही येणार. डायसवर एक दोघं तिघच असतील, पण याच्या मागे काम करणारे 15-20 जण टीम वेगळीच राबत असते, की ज्यांना कधीही प्रसिद्धी मिळत नाही, हे मिळत नाही, आणि कधीतरी एखाद्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव होऊ शकतं. आज आपल्या क्रिकेटमध्ये माहितीये विराट कोहली, रोहित शर्मा काय 6 मारतात, हे मारतात. ते 150च्या स्पीडनं बॉल आला तरी छक्का मारतोय रोहित शर्मा, असं आपण म्हणतो. मग विराट कोहली सांगतो की हे 150च्या स्पीडच्या बॉलला 6 मारायचं आम्हाला कसं कुठनं आलं, तर बेंगलोरमध्ये एक आहे ना रघु नावाचा होता कार्यक्रम, त्याला क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण घरची गरिबी, होता येत नाहीये, तो तिथनं गाव सोडून शहराकडे आला, शहरामध्ये झोपडपट्टीत राहिला. क्रिकेट खेळायची आवड पण तसं कोण नव्हतं, तर तो क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना बॉल फेकायचा, बॉल फेकायची प्रॅक्टिस, त्याला थ्रोअर म्हणतात. ते एक असं स्टिक असते, त्याला एक असं हे असतं, आणि त्यामध्ये बॉल ठेवून तो फेकायचा. तर त्यानं त्याच्यात अशी महारत हासिल केली की तो थांबल्या ठिकाणावर 150च्या स्पीडनं बॉल टाकू शकतो. आणि त्याच्या समोर विराट कोहली आणि रोहित शर्मा प्रॅक्टिस करायचे तासन तास, आणि तो तासन तास 150च्या स्पीडनं बॉल टाकायचा, आणि त्या बॉलला विराट आणि रोहित 6 मारायचे. म्हणून जेव्हा वर्ल्ड कप मध्ये ते 6 मारतात आपण कौतुक करतो, का मारला विराट, पण त्याच्यामागे ते रघुची पण तेवढीच मेहनत आहे. म्हणून कार्यकर्ता असा असतो की तो कधी कुठे कामाला येईल सांगता येत नाही. मग सेतू बांधला रामाने, है ना, त्याच्यामध्ये खारीचं सुद्धा त्याने हे केलंय, धन्यवाद दिले, कारण 2 दगडांना जोडायचं काम त्या खारीच्या वाळूने केलेलं आहे. म्हणजे कुठलंही काम कमी नसतं, हे मला सांगायचं आहे की खारीचं पण काम तेवढंच महत्वाचं आहे, हनुमंताचं पण काम तेवढंच महत्वाचं आहे. पण खारीचं काम महत्वाचं म्हणून मारुती काय वाळू टाकत नाही बसला, त्याचं काम होतं एका उड्डाणात समुद्र पार करायचा, ते त्याने केला. आणि खार म्हणली नाही मारुतीच कसा मोठा, तिचा रोल जेवढा तर तेवढाच रोल तिने केला. पण दोघं पण अप्रिशिएट झाले, है ना, दोघांची पण ईश्वराने दखल घेतलेली आहे. तसंच कार्यकर्त्याचा भाव असताना कोण दखल घेत नाही घेत काही बघायचं नसतं. मला काम करायचं आहे, ह्याच्यातनं मला समाधान मिळालं पाहिजे, है ना. मग ते ईश्वर म्हणतात की ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मी जे काम करतो त्याच्यामध्ये मला समाधान मिळालं पाहिजे. मी जर असमाधानी असेल तर ते काम तुमच्या हातनं होणार नाही. जे काम असेल ते काम मी शांतपणे समाधानाने करत असेल तर त्याच्यात मला पण आनंद मिळेल, आणि ते कामाची पण काय ताकद वाढेल. 100% ते काम निश्चित सक्सेसफुल होईल. अशा पद्धतीने कार्यकर्ता घडला पाहिजे. आणि हे करत असताना बऱ्याचदा जसं मी म्हणलं आपल्या आयुष्यात जसे चढ उतार येतात तसे संस्थेमध्ये पण चढ उतार येतात. काही वेळा असते मीटिंग असते, है ना, आता जसं टोलपे सरांनी सांगितलं की आजचा अजेंडा ठरलेला आहे, पण हा आजचा अजेंडा ठरलेला कसा ठरवायचा ह्याच्यासाठी त्यांच्या समितीमध्ये चर्चा झाली असेल. कोण म्हणलं असेल हे करू, कोण म्हणलं असेल ते करू, नाही नाही असं नाही, नाही तसं नाही. बरेच असं होतात की ना एकाला एक वाटत असतं, एकाला एक वाटत, पण हे असतात ना हे मतभेद असतात पण मनभेद नसतात. जेव्हा सगळ्यांचं म्हणून ठरतं नाही असंच करायचं तेव्हा सगळेजण एकजुटीनं म्हणतात. तिथं लोकशाही असतं, असत नाही. हा किती जण आहे समिती सदस्य, 11, चला मतदान करा, त्याच्या बाजूने 6 ते काम करायचं, असं होत नाही. संस्थेमध्ये काय होतं, सगळ्यांच्या सहमतीनंच निर्णय घेतला जातो की आपण सगळ्यांनी मिळून हे करायचं.
आणि हे करत असताना मग तिथं मी मोठा, मी अमका, मी तमका असं काहीही नसतं. आपल्याकडे एक सांगतात की ना, केंद्रामध्ये किंवा आपण बघा की आता इथं सुद्धा तुम्ही सगळेजण आलात, कोण आलाय का चप्पल घालून वर? का नाही आलं? केंद्राच्या बिल्डिंगशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. इथं कार्यक्रम आयोजित केला, इथे यायचं होतं, मग वर का नाही आलं चप्पल घालून? तर खाली एक रचना केलेली आहे ना, चप्पल स्टँड आहे आणि तिथं कोणीतरी असतं की सांगतो दादा चप्पल इथं ठेवा, आता इथे चप्पल ठेवा, आणि आपण ठेवतो. का तर त्या रचनेचा आपण आदर करतो. तसं जशी माझी संस्था आहे तशी दुसरी पण संस्था काहीतरी चांगलंच काम करते. हा जेव्हा भाव तुमच्या मनामध्ये असतो तेव्हा तुमच्यामध्ये स्पर्धा येत नाही. आणि कार्यकर्त्यासाठी हा फार महत्वाचा गुण आहे. स्वतःशी स्पर्धा करा, दुसऱ्याशी कधीच करू नका. ही संस्था मोठी का ती संस्था मोठी, माझं काम मोठं का त्याचं काम मोठं. प्रत्येक जण त्याच्या परिणाम तो काम करत असतो. माझ्या परिणाम मी काम करेन आणि मला दुसऱ्यांचा आदर पण ठेवता आला पाहिजे. आणि मी जर दुसऱ्या, जसा विवेकानंद सांगितलं की जो आज्ञा पालन करतो तोच आज्ञा देऊ शकतो, तसंच जो स्वतः अनुशासित राहतो तो दुसऱ्याला पण अनुशासन सांगू शकतो. आणि आपल्याकडे बघा, कधीही कुठलीही व्यक्ती नुसतं वाचून शिकू शकत नाही, ती ऑब्झर्व करून शिकते, है ना. दुसऱ्याचं पाहून आपण अनुकरण करतो. बघा तुमचं लहानपण आठवा, तुम्ही लहानपणी काय करत होता? पहिल्यांदा आईला बघून आईचं अनुकरण करत होतो, वडिलांना बघून करत होतो, नंतर माझा मोठा भाऊ कसं वागते तसं बघत होतो, मग शाळेमध्ये गेल्यानंतर टीचर कसं सांगते तसं करत होतो, नंतर टीचरची नक्कल घरात करून दाखवायचो. आमची टीचर असं असं म्हणते, है ना, केलं असेल ना, शाळेतल्या नकला करतो आपण. कारण का जे आपल्या आवडीचं असतात त्यांच्यासारखं आपण वागण्याचा प्रयत्न करतो. मग काही वेळा असं होतं, काही लोकांना ना चुकीच्या गोष्टीचे अट्रॅक्शन होतं आणि मग ते चुकीच्या पद्धतीने वागतात ना. काही जण पाहिले असतील की ना, एखाद्या गल्लीतला दादा गळ्यात रुमाल बांधून फिरतो आणि एखादा दादा वाटतो का भारी फिरतोय, मी पण गळ्यात बांधून फिरतो. प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन वेगळं असतं. तुम्ही आता अशा संस्थेमध्ये आला की जिथं वाईट गोष्टींचा तुम्हाला पाहायला भेटणारच नाहीये. मग या चांगल्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून अनुकरण करणे, माझ्या जीवनात उतरवणे, याला म्हणतात अनुस्पर्धा. आता अनुस्पर्धा म्हणजे कशी? आता माझं नाव धनंजय म्हणून सांगतो की कालच्या पेक्षा आजचा धनंजय चांगला आहे का नाही एवढंच मला बघायचं आहे. बाकीचं मला काही बघायचं नाही. ते रामदेव बाबा काय करताय, नंतर कोणते श्री श्री रविशंकर काय करताय, त्याच्याकडे एवढे लोक कसे येतात, मला काय देणं घेणं नाही. कालच्या पेक्षा आजचा धनंजय चांगला आहे ना, आय एम द विनर. असं जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा तुमची संस्था कायम जिंकतच जाणार आहे. कॉम्पिटिशनच नाही. कालच्या पेक्षा माझी संस्था एक पाऊल पुढे आहे ना, बस, बाकीचं काय नाही. हा जर भाव मनामध्ये असेल कार्यकर्त्याचा, तर तो कार्यकर्ता पण वाढतच जातो आणि ती संस्था पण वाढतच जाते. त्याच्यामध्ये कधीच खंड पडत नाही. अशा दृष्टिकोनातून कार्यकर्ता म्हणून आपल्याला पाहायचं आहे, स्वतःला डेव्हलप करायचं आहे. मग आता तुमचं कार्यकर्ता म्हणून वय काय असेल तिथून सुरुवात करा की आज माझं वय एवढं आहे ना. जसं मी आता अभिमानाने सांगू शकतो की माझं कार्यकर्ता म्हणून वय 25 आहे. शारीरिक वय वेगळं असेल पण मी कार्यकर्ता 25 आहे, तर मी अजून तरुण आहे या संस्थेमध्ये आणि मला अजून पुढे बरेच काम करायचं आहे. तसं प्रत्येकाने ठरवावं की एकाच संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही राहता तेव्हा एक संस्थेला पण एक छान रूप येतं आणि आपल्याला पण एक छान रूप येतं. तुम्ही जेव्हा समाजामध्ये फिरता है ना, तेव्हा आपोआपच ती संस्थेचं बॅनर तुमच्या मागे असतं आणि लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो. आज जेव्हा मी मार्केटमध्ये कुठे जरी थांबलो है ना, समजा अगदी आहे ना एखाद्या वाईन शॉपच्या समोर थांबलो मी, तर लोक असं म्हणणार नाही धनंजय दारू पित आहे. लोक म्हणते धनंजय याला पण योग शिकवायला आला असेल. का तर मागं विवेकानंद केंद्राचं बॅनर आहे. हा माणूस चुकणार नाहीच. तर आपलं सामाजिक जबाबदारी पण वाढते कार्यकर्ता म्हणून. जेव्हा मी जीवेश्वरचं नाव घेतोय तर माझ्या मागे ती शक्ती आहे, तर माझ्या हातनं काही चुकीचं घडणारच नाही आणि लोकांना पण खात्री असते की हा मुलगा चुकीचं वागणार नाही. आणि हे आपलं काय क्रेडिबिलिटी, आपली ताकद आहे ना, आपले संस्कार आहेत आणि या संस्कारातनं कार्यकर्ता घडत असतो. ठीक आहे. असे बरेच कार्यकर्त्याचे अनेक आपण कंगोरे स्वतः अनुभवावे हे सांगण्यासारखं नाहीये.
की प्रत्येक रोज काम करताना काहीतरी वेगळा अनुभव येतो आणि मग त्याच्यातनं आपण घडत जातो. ठीक आहे. तर असं तुमच्या आयुष्यातलं तुमचे जे काही कार्य करता म्हणजे काय बालपण असेल, तारुण्यपण असेल, हे आणखीन असंच पुढे पुढे वृद्धिंगत व्हावं. संस्था मोठी होणारच आहे, पण त्या संस्थेसोबत आपण पण मोठं व्हावं अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. शुभम. धन्यवाद सर. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मला पण एक उपमा द्यावीशी वाटते की छत्री जी आहे ती पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं बळ नक्कीच देऊ शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांचं सुद्धा असंच काम असतं की जो वर जाणारा असतो तो त्याला कुठलीही भीती न बाळगता, त्याच्या मनामध्ये शंका न ठेवता तो वर त्या भरोशावर जातो, कारण की त्याला माहिती आहे खाली सगळे त्याला सांभाळणारे, काही झालं तर बघणारे लोक आहेत. तर धन्यवाद सर, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन असं आम्हाला केलेलं आहे. त्याच्यानंतर मी आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी सुरेख सरांना विनंती करते की त्यांना आपल्या देशाचा अहवाल आणि रुमाल देऊन सत्कार करा. सरांचा सत्कार मी करतो. तर उद्घाटनाचा जो आपला कार्यक्रम होता ते सेशन इथेच संपलंय असं मी जाहीर करते. आपण थोड्या ब्रेक नंतर पुन्हा कंटिन्यू करणारच आहोत. तोपर्यंत तुम्हाला रिफ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. धन्यवाद. 15 मिनिटाचा गॅप असणार आहे, पण आपण चहा घ्या. एक फोटो घेऊ का आत्ताच?